वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. एव्हरीवन, तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे बुधवार, आणि नुसता बुधवार नाही तर आज आहे संकष्टी चतुर्थीसुद्धा. तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. तर कसे आहात तुम्ही सर्व, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर आजची पूजा तुम्ही बघितली, कशी झाली आहे पूजा ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जे आपलं इतके दिवस मी बोलत होते की नवीन प्रोडक्ट आम्ही बनवतो आहे, ते लॉन्च होणार आहे. तर त्याचं काम जे होतं ते मी 2 आठवड्यापूर्वी 10 जुलैला चालू केलं होतं. वेनसडेच होता त्या दिवशी, तेव्हा चालू केलं होतं. आणि अधूनमधून छोट्या मोठ्या ऑर्डर्स पण कंप्लीट करून आज पूर्ण 2 आठवड्यानंतर ते काम कंप्लीट झालेलं आहे. आणि काही छोटं मोठं फिनिशिंगचं काम बाकी आहे, ते आजच्या दिवसात पूर्ण होईल. आणि आय गेस उद्या मी त्याचं फोटोशूट वगैरे करेन. सो त्यानंतर ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दिसेल. म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट नाही दिसणार, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल. कारण की जे प्रोडक्ट आहे ते जर मी ब्लॉगमध्ये आज दाखवले तर हा ब्लॉग उद्या मी अपलोड करेन गुरुवारी. तर तुम्हाला मग ते प्रोडक्ट लगेच बघायला मिळतील. पण ते मला पहिला GS पैठणी स्टुडिओच्या पेजवर लॉन्च करायचं आहे. सो त्यासाठी मी आज ब्लॉगमध्ये ते नाही दाखवणार. नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या किंवा परवा मी जर ब्लॉग केला तर तुम्हाला त्यामध्ये नक्की बघायला मिळतील ते काय प्रोडक्ट आहे ते. आणि त्याचा जो मेकिंगचा एक मी छोटा व्हिडिओ केलेला आहे, कसं कसं बनवलं, म्हणजे पूर्ण स्टेप बाय स्टेप नाही पण थोडंसं मी जे काय आहे ते दाखवलं आहे. तर तो व्हिडिओ मी शेअर करणारच आहे. उद्या परवामध्ये मी एडिटिंग करून तो मी शेअर करेन तुमच्यासाठी. सो तुम्हाला त्यामध्ये सुद्धा बघायला मिळेल की कसं कसं काय काय बनवलं आहे. आणि पूर्ण जे काय प्रोडक्ट आहे ते तुम्हाला सेपरेट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि त्यानंतर तुम्हाला जर त्या प्रोडक्टची पूर्ण इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती मात्र तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये नाही मिळणार. ती तुम्हाला GS पैठणी स्टुडिओच्या व्हिडिओजमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल. सो चला बघूया आज काय काय होतं आहे आणि काय काय काम करायचं आहे ते. तर आजकाल इतका पाऊस पडतो आहे ना की रोज सकाळी उठल्यावरती काळोखच असतो आणि नंतर काही वेळाने उजेड आला तर ठीक आहे. आत्ता तुम्ही बघू शकता सकाळपासून मी आत्ता इतका उजेड बघते, पण तरी पण बारीक बारीक पाऊस चालूच आहे. आणि थोड्या वेळाने खूप जोरात पाऊस येणारच आहे, हे तर नक्कीच आहे. तर तुमच्या इथे पण पाऊस आहे का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बऱ्याच ठिकाणी भरपूर पाऊस पडतो आहे, तर जास्त पावसात बाहेर पडू नका. सर्वांनी काळजी घ्या. आणि कुठेही फिरायला जाताना सुद्धा नक्की भरपूर काळजी घेऊनच बाहेर जा, कारण की इतक्या पावसात फिरणं खूप रिस्की असू शकतं. तर हे बघा, हे एक प्रोडक्ट रेडी आहे. म्हणजे सगळंच ऑलमोस्ट रेडी आहे, पण त्यातलं हे एक छोटीशी झलक तुम्हाला एक साईडने मी दाखवते. आणि हे एक दुसरं ज्याचं थोडंसं काम बाकी आहे मेकिंग, ते हे आहे. तर लवकरच सगळे बघायला मिळतील तुम्हाला. तर माझं हे काम चालूच आहे, तर मी आता करते हे काम. हे बनवता बनवता नॉट संपली होती आणि मम्मीने आता मार्केटमधून घेऊन आली आहे. हे बघा काय चाललंय, माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनते. थँक्यू मम्मी.
मशीनवर बसलेली आहे बघा. आणि गणपतीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तर कसंही फिनिश करायचंच आहे. तर काय बनतंय हे लवकरच तुम्हाला कळेल. टॉप सिक्रेट आहे थोडंसं, थोडी कळ काढा, लवकरच मिळेल बघायला. पण आहे लास्ट स्टेजला आहे, म्हणजे होत आलं आहे आता. आणि पाऊस पण बघा किती छान पडतो आहे बाहेर. तर आता 10 मिनिटापूर्वी एकदम उजेड होता आणि आता तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. तर आता एकदम काळोख झाला आहे आणि जोरदार पाऊस म्हणजे पावसाचं मस्त चाललं आहे. काहीही होऊ दे, कुठलाही टाईम असू दे, कसंही असू दे, आपण जोरात पडत राहायचं. तर आता आपल्या इथे काम चालू आहे मस्तपैकी. मी काम करते आणि मग नंतर फ्री टाईममध्ये व्हिडिओ कंटिन्यू करेन. तर हे बघा, आता आम्ही झोपून उठलो आणि मम्मीने घेतलाय चहा, मी घेतलंय दूध प्यायला. आणि मम्मीने काय आणलंय बघा खायला. मम्मीला इच्छा झाली की मम्मी सगळं आणते. आणि आता मम्मी खाणार आहे कचोरी आणि चहा आणि मी पिते दूध. आणि आज हर्षू बनवते आहे मोदक. उकडीचे नाही बनवत आहे, पण गव्हाच्या पिठाचे. तिला तळणीचे मोदक खाण्याची खूप इच्छा झाली, त्यामुळे आज ती तळणीचे मोदक बनवते बघा. छान कळ्या पाडते. हे मोदक खूप छान होतात. याला कळ्या खूप सुंदर पडतात. म्हणजे तुम्ही उकडीचे मोदक बऱ्याच जणांना नाही जमत, आम्हालाही पहिला नाहीच जमायचे. आता पण तेवढ्या चांगल्या कळ्या नाही आहेत, पण ह्या मोदकाला कळ्या छान बनतात. हे बघा इथे बनवून ठेवलेले आहेत. छान सुंदर कळ्या पडल्यात मोदकांना बघा, की छान दिसतायत एकदम. उकडीच्या मोदकांना सहसा कळ्या पाडायला खूप कष्ट घ्यावे लागतात, पण हे छानच झाले त्या मानाने. हे बघा इथे मी छान तळणीचे मोदक करून ते नैवेद्यासाठी दाखवलेले आहेत. आणि आता नैवेद्य दाखवून झाले, आता मी घेते जेवायला. तर जेवणात आज काय काय ते पण तुम्हाला दाखवते. जेवणात आहे मस्त असे तळणीचे मोदक, त्यानंतर भात, डाळ तडका आणि चवळीची भाजी आणि लोणचं. असं मस्त असं जेवणाचा मेन्यू आहे आज. तर आम्ही आता मस्तपैकी जेवून घेतो. तर मी आता आली आहे झाडांना पाणी घालायला. म्हणजे हल्ली खूप पाऊस पडतो, सो मी जास्त पाणी नाही घालत, फक्त असं छान असं त्यांना स्प्रे करते, म्हणजे टवटवीत राहतात झाडं. हे मम्मीने त्या दिवशीच एक तिला कोथिंबीरमध्ये मिळालेलं टमॅटोचं झाड लावलं इथे, आणि ते जगलं पण आहे छान. बघूया मोठं होतं का. तर आतासुद्धा पाऊस बारीक बारीक असा मध्यम चालू आहे. आणि काही वेळापूर्वी म्हणजे आम्ही जेवायला बसलो तेव्हाच पाऊस चालू झाला होता आणि अजून पण पाऊस पडतो आहे. आजचा जो आपला ब्लॉग आहे तो मी आता इथेच एंड करते. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. आजच्या पुरतं सर्वांना शुभरात्री आणि सर्वांना बाय.